टर्न बघ कसा घेते. अशा पद्धतीने आपला जो प्रवास आहे ना हा अर्ध्या तासात झालेला आहे. मला वाटलेलं की जास्त वेळ लागेल पण फटाफट झालं. तर तुम्ही ओळखा आपण कुठल्या एरियामध्ये आहे. तर नमस्कार मंडळी, खूप दिवसानंतर ॲक्च्युली ब्लॉग करतो आणि आज आपण चाललो आहे मेट्रोने. अजून मेट्रोने जातो आहे ऑफिसला. तर बघूया आजचा व्हिडिओ असणार आहे तुम्हाला मेट्रोचा प्रवास म्हणजे बोरिवलीपासून अंधेरीपर्यंतचा जो मेट्रोचा प्रवास आहे तो आपण दाखवणार आहे. तर चला आपण आता व्हिडिओला सुरू करूया. व्हिडिओ फार म्हणजे ॲक्च्युली खूप दिवसानंतर येतो आहे. इथे अशी समोर लिफ्ट आहे, त्या लिफ्टने आपल्याला वरती जायचं आहे. हे आता आपण आलो आहे फर्स्ट फ्लोअरला आणि इकडनं तुम्ही तिकीट काउंटरला जाऊ शकता. इकडे तिकीट काउंटर आहे किंवा हे इकडे तिकीट काउंटर आहे, इकडे कार्ड्स आहे आणि इकडनं आपली चेकिंग होते. इकडे बॅग टाकायची. मग हे जे कार्ड आहे ना हे इथे लावायचं. हा दरवाजा उघडणार इकडनं. आणि आता जर का तुम्हाला जयसरला जायचं असेल तर या साईडची पकडायची आणि अंधेरीला जायचं असेल तर तुम्ही 2 नंबर प्लॅटफॉर्म नंबर 2वरती जायचं. तर हे इकडे खूप मोठा एरिया आहे आणि आता गर्दी कमी आहे कारण का आता 10 वाजलेत. मला उशीर झालेला आहे. इकडे मूव्हिंग स्टेअर आहेत आणि आपण आता पकडणार आहे अंधेरी वेस्टची मेट्रो. आली वाटतं. बघा हा प्लॅटफॉर्म नंबर 2 आणि इकडे आपल्याला अंधेरीची मेट्रो पकडायची. जास्त गर्दी नसते इकडे आणि हे असे गेट्स आहेत. मेट्रो येते आणि बघा आता मेट्रो आली आहे तिकडनं. किंवा दिसली आणि ती जेव्हा थांबते ना तेव्हा हे गेट्स आहेत ना ओपन होतात. तेव्हाच ओपन होतात, त्याच्या आधी ओपन नाही होत. इकडे सगळेच शूटिंग करत आहेत. आता हे आता इथे थांबली. आता हा गेट आहे ना इकडे ओपन होईल. बरोबर त्या दरवाजाच्या इकडे येते आणि मग हा ग्लास डोअर आहे तो ओपन होतो. आतली माणसं बाहेर येतात आणि मग आपण आतमध्ये जातो. इकडे सायकलचं स्टँड आहे. इकडे थांबल्यावरती ना इकडे लाईट लागते आणि मग हा डोर ओपन होतो. हे पूर्ण अशी एवढी भरलेली असते पण आता कमी आहे भरलेली कारण का सकाळची आता 10:15 होत आले. उभं राहायला जागा असते. टर्न बघ कसा घेते.
शेवटच्या डब्यात उभा आहे. थांबणार आणि अलीकडे डोर बसवणार. इकडनं असं तू लेफ्टला गेलास इकडनं खाली जायच्या शिड्या आहेत राईट साईडला. हा माझा शेवटचा डबा होता. 10:27 आपण फार लवकर आलो आहे. ट्रॅफिक वगैरे काही मिळाली नाही. मला वाटलेलं की उशीर होईल. हा एक्झिट गेट आहे. इकडे पुन्हा आपल्याला कार्ड दाखवावं लागणार. त्यामुळे इकडनं राईट साईडला तर राईट साईडला, लेफ्ट साईडला तर लेफ्ट साईडला असं आउट व्हायचं. इकडनं कार्ड लावतो. हा आहे एक्झिट. इकडनं आपण डायरेक्ट खाली जातो. अशा पद्धतीने आपला जो प्रवास आहे ना हा अर्ध्या तासात झालेला आहे. मला वाटलेलं की जास्त वेळ लागेल पण पटापट झालं. तर तुम्ही ओळखा आपण कुठल्या एरियामध्ये. इकडनं कार्ड लावतो. चालू आहे राईट साईडला. जायचं अंधेरी वेस्टला राईट साईड. हा आहे एक्झिट. डायरेक्ट खाली जातो. अशा पद्धतीने आपला जो प्रवास आहे ना हा अर्ध्या तासात झालेला आहे. मला वाटलेलं की जास्त वेळ लागेल पण पटापट झालं. तर तुम्ही ओळखा आपण कुठल्या एरियामध्ये. हा आहे आपला अंधेरी लिंक रोड. हे मॅडलॅब हा आहे. ही आपली मेट्रो आणि हा आहे लिंक रोड. किती दिवसानंतर मी आज ब्लॉग बनवतोय यार. खूप दिवसानंतर. मला वाटतं पार्टीच्या नंतर 31st पार्टीच्या नंतर मी आता ब्लॉग बनवतोय. बापरे, मलाच लाज वाटत नाही असं वाटतं आता. हा फेम मॅडलॅब हा सगळ्यात पहिला मॉल होता. इकडे मी 2003-04 साली मी आणि माझा फ्रेंड आम्ही इकडे प्रमोशन जॉबला आलेलो आणि तो माझा पहिला जॉब होता. वक्त मूवी आठवतोय कोणाला? अक्षय कुमारचा. त्या मूवीचं प्रमोशन करायचं होतं. तर त्याच्यासाठी मी आणि माझा मित्र प्रज्वल आम्ही सिलेक्ट झालेलो. त्यावेळेला इकडे असं काय नव्हतं. हे बॅरिकेडिंग वगैरे काय नव्हती त्यावेळेला. म्हणजे जवळजवळ किती 20 वर्ष आधीची गोष्ट करतोय. आणि या शिड्यांवरती बसून आम्ही प्रत्येकाला त्या मूवीबद्दल सांगत होतो. काय भारी दिवस होते ते. हा एकच गेट होता त्यावेळेला. हा आणि मोठा गेट होता. आणि त्या शिड्यांवर याच शिड्यांवरती आम्ही बसून ना ते वक्त मूवीचं प्रमोशन केलेलं. अजून आठवतंय मला. काय भारी दिवस होते ते. तर आय होप की आपल्याला तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल. कारण का मी आज जो तुम्हाला प्रवास दाखवला हा मेट्रोचा प्रवास होता. हा मी चालू केलेला बोरोलीपासून ते अंधेरी वेस्टपर्यंत. तर बघा, जर का व्हिडिओ इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि सपोर्ट करा चॅनलला. चला भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.